गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपण मागच्या व्हिडिओमध्ये संस्कृती आणि तिची वैशिष्ट्ये या मुद्द्याला सुरुवात केलेली होती. त्यामध्ये आपण संस्कृतीचा अर्थ आणि संस्कृतीची काही वैशिष्ट्ये पाहिली होती. एक 3-4 वैशिष्ट्ये संस्कृतीची बाकी आहेत, ती आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊयात. तर नेक्स्ट पुढचं जे वैशिष्ट्य आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे संस्कृतीचे प्रसरण होत असते. प्रसरण म्हणजेच संस्कृती एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी एक असं म्हणू शकतो आपण ती ट्रान्सफर होत असते. आता आपण एका अर्थानं ही चर्चा मागच्या मुद्द्यात केली होती की संस्कृती हस्तांतरणीय असते, म्हणून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होते. आता हा मुद्दा 2 पिढ्यांमधला झाला, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे. परंतु त्याचबरोबर ती एक विशिष्ट अशा काळात एकाच पिढीमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीसुद्धा ती एक प्रकारे प्रवास करत असते, प्रसारित होत असते. म्हणजे नेमकं काय तर या मुद्द्यातून आपल्याला पाहायचं आहे. तर संस्कृती ही एखाद्या विशिष्ट भागामध्ये विकसित झाली तर ती तिथेच राहील असं काही नाही आहे. कारण पूर्वी आपण जर आदिम कालखंडाचा विचार केला किंवा मध्ययुगीन कालखंडाचा विचार जर केला तर त्या काळामध्ये प्रसारमाध्यमं नव्हती किंवा प्रवासाची साधनं नव्हती. त्यामुळं एका विशिष्ट प्रदेशातली लोकं पिढ्यानपिढ्या त्याच प्रदेशात राहत होती आणि त्यांच्याबरोबर त्यांची संस्कृतीसुद्धा तिथेच नांदत होती. परंतु कालांतराने मानवाला वेगवेगळे शोध लागले. या शोधामध्ये दळणवळणाची आणि वाहतुकीची साधनंसुद्धा शोधली गेली. चाकाचा शोध हा त्यासाठी महत्त्वाचा होता. चाकाच्या शोधानंतर गाडी अशा प्रकारची जी काही प्रायमरी लेवलच्या गाड्या असतील, नंतर मग इंजन लावून धावणाऱ्या रेल्वे असतील, ह्या पुढच्या गोष्टी सगळ्या. परंतु चाकाचा शोध लागला आणि माणूस गतिमान झाला. त्यामुळे झालं असं की वेगवेगळ्या भूप्रदेशांच्या शोधात मानव एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जायला लागला. यामागं अनेक कारणं होती. वेगवेगळ्या भूप्रदेशांचा शोध होता किंवा वेगवेगळ्या बाजारपेठा शोधायच्या होत्या किंवा व्यापारासाठी नवीन भूमी शोधायची होती किंवा नवीन भूमीवर आपलं राज्य प्रस्थापित करायचं होतं. अशा अनेक कारणांमुळं मानवानं प्रवास सुरू केला. एका ठिकाणावरचा माणूस दुसऱ्या नवीन प्रदेशात गेला तर तो जाताना आपल्यासोबत आपली संस्कृतीसुद्धा घेऊन जात असे. त्यामुळं नवीन ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या संस्कृतीतल्या काही गोष्टी तो नवीन ठिकाणच्या त्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांना त्या संस्कृतीशी संपर्क आल्यामुळं काही नवीन गोष्टी देत असे आणि त्यांच्याकडच्या काही स्वतःच्या संस्कृतीला अनोळखी असणाऱ्या गोष्टी घेत असत. याचं उदाहरण म्हणून काय पाहता येईल तर आपण पाहू शकतो ब्रिटिश हे भारतात आलेले. आपण इतिहासात शिकलेलो आहोत की साधारण इसवी सन 1600ला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना वगैरे झालेली आहे आपल्याकडं. ती इथं आलेली व्यापारासाठी आणि त्यानंतर मग हळूहळू काही वर्षात त्यांनी आपलं बस्तान बसवलं आणि पुढं चालून ते इथं सत्ताधीश झाले. ते इथं आले केवळ शरीरानं नाही आले तर आपली संस्कृतीसुद्धा घेऊन आले आणि कालांतराने आपल्याला पाहायला मिळतं की त्यांच्या संस्कृतीचा आपल्या इथल्या जनजीवनावर प्रभाव पडलेला आहे आणि आपल्या रोजच्या डेली लाईफमध्ये रोजच्या जीवनामध्ये त्यांची संस्कृती हळूहळू आपण ॲक्सेप्ट केलेली आहे. आपल्याही संस्कृतीतल्या काही गोष्टी त्यांनी स्वीकारल्या. आता साधारण जर पाहायला गेलं तर शर्ट पॅन्ट हा काही आपला पेहराव नाही आहे किंवा चहा पितो आपण, कॉफी घेतो, हाही आपला खाद्यपदार्थाचा किंवा पेय पदार्थाचा प्रकार नाही आहे. हे सगळं कोणाचं आहे? ब्रिटिशांचं आहे. ब्रिटिश इथं आले आणि त्यांनी हळूहळू त्यांच्या काही नकळत सवयी आपल्याला लावल्या. थोडक्यात ती त्यांची संस्कृती होती आणि ती आपण स्वीकारली असं म्हणू शकतो आपण. म्हणजे एका ठिकाणची संस्कृती ही दुसऱ्या ठिकाणी पोहोचली. आता जग तर ग्लोबल विलेज म्हणजे छोटंसं खेडं झाल्यासारखं झालं आहे. सध्या प्रसारमाध्यमाची आणि दळणवळणाची साधनं एवढी डेव्हलप झालेली आहेत की सहज आपण जगाच्या कान्याकोपऱ्यापर्यंत कोणत्याही प्रकारे व्हर्च्युअल माध्यमातून किंवा फिजिकल माध्यमातून पोहोचू शकतो. मग साहजिकच आहे अशा पद्धतीने जगभरातली संस्कृती ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आता माणसासोबत प्रवास करते. मग यालाच आपण म्हणतो संस्कृती काय करते? प्रसरण पावते किंवा ती
प्रसारित होत असते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. एखाद्या ठिकाणी संस्कृतीचा एखादा प्रकार, एखादा घटक जो निर्माण होतो तो कायम तिथेच राहत नाही, तर माणसाबरोबर तो सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरत जातो, प्रसरण होत जातो. पुढचं वैशिष्ट्य आहे, संस्कृती ही अमूर्त असते. अमूर्त म्हणजे काय हे पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे. मूर्त आणि अमूर्त हे दोन शब्द आहेत. मूर्त म्हणजे काय, तर ज्याला तुम्ही मंदिरामध्ये पाहत असता जी मूर्ती असते, मूर्ती तीच म्हणून नाही, कुठल्याही गोष्टीला एक फिजिकल बाह्य रूप असतं. ते बाह्य रूप म्हणजे त्याचं मूर्त रूप, दिसणारं रूप. टेबल असेल, खुर्ची असेल, घर असेल, यांच्याकडे आपण पाहत असतो. ते नजरेला दिसत असतात, त्यांना आपण हात लावत असतो, ते हातांना जाणवत असतात. ज्ञानेंद्रियांना त्याचा स्पर्श आपल्याला जाणवत असतो. म्हणजे या अर्थानं ते जे रूप, बाह्य रूप जे दिसतं आहे आपल्याला किंवा जाणवतं आहे आपल्याला, त्याला काय म्हणतो आपण, मूर्त रूप. पण प्रत्येक घटकाला अशाच प्रकारे मूर्त रूपाबरोबर एक अमूर्त रूपसुद्धा असतं जे दिसत नसतं. संस्कृतीलासुद्धा अशा पद्धतीनं दोन भाग आपण सुरुवातीला चर्चेला हा मुद्दा जेव्हा घेतला त्याच वेळी आहेत अशी चर्चा केली होती की संस्कृती ही दोन प्रकारची असते, भौतिक आणि अभौतिक. ज्ञान, कला, विश्वास, श्रद्धा, रूढी, प्रथा, परंपरा या सगळ्या गोष्टी संस्कृतीचाच हिस्सा आहेत. परंतु या काय आहेत, अमूर्त आहेत, म्हणजे दिसत नाहीत, परंतु त्या आहेत. अशा घटकांना आपण अमूर्त संस्कृती म्हणतो. टेबल, खुर्ची, घर, फॅन, विमान, बस या सगळ्या ज्या गोष्टी मानवानं स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निर्माण केलेल्या आहेत, ज्या फिजिकली दिसतातसुद्धा आणि हातांना त्यांचा स्पर्श जाणवतोसुद्धा, यांना आपण कोणती संस्कृती म्हणतो, भौतिक संस्कृती. म्हणजेच काय, तर ते त्यांचं मूर्त रूप आहे. तर संस्कृती केवळ मूर्त रूपच नसते, तर ती अमूर्त रूपातसुद्धा असते. रूढी आहेत, प्रथा आहेत, परंपरा आहेत, ज्ञान आहे, श्रद्धा आहे, कला आहेत, विचार आहेत, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या काही प्रथा परंपरा आहेत. या सगळ्या गोष्टींचा समावेश संस्कृतीमध्येच होत असतो. परंतु या काही डोळ्यांना दिसत नाहीत आणि स्पर्शाला जाणवतसुद्धा नाहीत. मात्र या आहेत, याची जाणीव मनाला होत असते. ज्ञानेंद्रियांना थोडक्यात जी आपली भावना असते त्या भावनांना तिची जाणीव होत असते. म्हणजे या गोष्टी आहेत, फक्त इतकंच आहे की त्या डोळ्यांना दिसणार नाही आहेत आणि हातांना जाणवणार नाही आहेत, कारण त्या मूर्त रूप नाही आहेत. त्या कशा आहेत, अमूर्त रूपात आहेत. या अर्थानं संस्कृती काय, अमूर्त आहे. म्हणजे संस्कृतीचं एक रूप अमूर्तसुद्धा आहे, जी दिसत नाही आहे परंतु आहे. आणि हे मूर्त आणि अमूर्त अशा प्रकारची दोन रूपं जी आहेत, त्यातलं हे अमूर्त रूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण मूर्त रूप असणाऱ्या घटकांना दीर्घकाळ आयुष्य नसतं. घर असेल किंवा टी व्ही, फ्रीज, फॅन, बस, रेल्वे, ट्रॅव्हल्स या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मानवानं आपल्या गरजेसाठी भौतिक गोष्टी म्हणून निर्माण केलेल्या, या आहेत आणि काही काळाने नाहीतसुद्धा. त्याची एक निश्चित अशी लाईफ आहे ठरलेली, त्यानंतर त्या नष्ट होतील. परंतु रूढी, प्रथा, परंपरा, ज्ञान, कला, कौशल्य हे मात्र हजारो वर्षांपासून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत गेलेलं आहे. त्याला कुठलीही अशी कालमर्यादा नाही आहे. त्या अर्थानं अमूर्त असणारी संस्कृती ही दीर्घकाळ टिकणारी आहे आणि महत्त्वाची आहे. असो तो मुद्दा नाही आपल्यासाठी महत्त्वाचा. इथे इतकंच लक्षात घ्या की संस्कृती ही अशा पद्धतीनं अमूर्त स्वरूपाची सुद्धा असू शकते किंवा असते. त्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत ते म्हणजे संस्कृती ही मानवाच्या गरजांची पूर्तता करते किंवा मानवी गरजांची पूर्ती करते. आता साहजिकच आहे, आपण जेव्हा संस्कृती या चॅप्टरला सुरुवात केली तेव्हाच ही चर्चा केली होती की मुळात संस्कृतीची निर्मितीच कशातून झालेली आहे, तर मानवाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्याच्या प्रयत्नातून. तर प्राण्यांनी संस्कृती का निर्माण केली नाही, तर त्यांच्या गरजा फक्त अन्न आणि संरक्षण इथपर्यंतच मर्यादित राहिल्या. त्या पुढचा विचार त्यांनी केला नाही किंवा तसं प्रकारची विचार करण्याची क्षमता त्या प्राण्यांजवळ नव्हती. म्हणून ते फक्त अन्न मिळवत राहणं आणि स्वतःची सुरक्षा जशी करता येईल तशी करत राहणं इथपर्यंतच मर्यादित विचार करत किंवा इथपर्यंतच मर्यादित त्यांचं त्या ठिकाणी ते कार्य राहिलेलं आहे. परंतु मानवाचं मात्र हळूहळू विचार करण्याचं जे काही प्रकरण आहे किंवा विचार करण्याची जी काही मानवाची शैली आहे, शक्ती आहे, ती डेव्हलप होत गेलेली आहे. आणि मानव या विचार करण्याच्या शैलीतून किंवा क्षमतेतून स्वतःच्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी पुन्हा पुन्हा
प्रयत्न करत गेला आणि या प्रयत्नातूनच मग संस्कृतीची निर्मिती झालेली आहे. आता निर्माण झालेली ही संस्कृती हजारो पिढ्यांच्या आधी निर्माण झालेली आहे. साहजिकच ती आपल्याकडं किंवा आपल्या पिढीला अशीच म्हणजे थोडक्यात एक प्रकारे मागच्या पिढ्यांकडून देणगी स्वरूपातच मिळालेली आहे. आणि ही संस्कृतीच काय करते, आज आपल्या गरजा पूर्ण करते आहे. म्हणजे मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मानवानं संस्कृतीची निर्मिती केलेली आहे आणि हीच संस्कृती आज आपल्या गरजा पूर्ण करते. कशा अर्थानं? ज्ञान, कला, कौशल्य हे संस्कृतीचे घटक आहेत. हे मानवाच्या मानसिक गरजा पूर्ण करतात, आध्यात्मिक गरजा पूर्ण करतात. केवळ शारीरिक गरजा असतात अशातला भाग नाही मानवाला. काही मानसिक गरजा असतात, काही आध्यात्मिक गरजा असतात. अशा प्रकारच्या मानसिक आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्याचं काम मागच्या पिढ्यांकडून आपल्याला जे ज्ञान मिळालं आहे, ज्या कला आणि कौशल्य मिळालेली आहेत, त्यांच्याकडून या गरजा पूर्ण होतात. किंवा एक संस्कृतीचाच हिस्सा म्हणून ज्या भौतिक वस्तू आपल्या आधीच्या पिढ्यांना निर्माण केलेल्या आहेत किंवा त्या निर्माण करण्याचं ज्ञान आपल्याला दिलेलं आहे, त्यातून ज्या भौतिक वस्तूंची निर्मिती झालेली आहे त्या भौतिक वस्तूसुद्धा आपल्या गरजा पूर्ण करतात. आपल्या घरामध्ये असणाऱ्या TV, फ्रीज किंवा वॉशिंग मशीन या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या भौतिक वस्तू आहेत. परंतु या भौतिक वस्तूसुद्धा या ठिकाणी संस्कृतीचाच हिस्सा आहेत आणि त्या आपल्या गरजा पूर्णच करतात. मग त्या अर्थानं मानवाच्या गरजा पूर्ण करण्याचं काम संस्कृती करते असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य म्हणजे थोडक्यात या मुद्द्यातलं शेवटचं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे प्रत्येक समाजाची वेगळी म्हणजे स्वतंत्र अशी संस्कृती असते. हे नेमकं आपण कशा पद्धतीने लक्षात घेणार आहोत. आता इथं जिथं आपण म्हणतो आहे की संस्कृती ही अशा पद्धतीनं प्रत्येक समाजाला स्वतंत्र असते, वेगळी असते, हे कोणत्या अर्थानं? तर साहजिकच आहे. आपण इथं हा जो प्रत्येक समाजाची वेगळी संस्कृती हा शब्द आपण वापरला आहे तो वेगवेगळ्या प्रदेशांच्या अनुषंगानं, जसं आपण म्हणतो भारतीय समाज किंवा युरोपियन समाज किंवा अमेरिकन सोसायटी किंवा पाश्चात्य समाज असे जे आपण शब्द वापरत असतो त्या अर्थानं आपण प्रत्येक समाजाला स्वतंत्र अशी संस्कृती आहे म्हणतो. जसं युरोपियन लोकांचं पाहिलं आपण तर नक्कीच आपल्याला जर नजरेसमोरच लक्षात येऊन जातं आपल्या की त्यांची संस्कृती ही जरा आपल्यापेक्षा वेगळी आहे. आपण आशियाई देश आहोत, आपली जर आपण संस्कृती लक्षात घेतली तर ती थोडी वेगळी दिसते आपल्याला. किंवा काही अरब कंट्रीज असतील, मुस्लिम कंट्रीज, तिकडं जर आपण पाहिलं तर त्यांची संस्कृती स्वतंत्र आणि वेगळी दिसते. म्हणजे त्या त्या भागामध्ये तिथल्या भौगोलिक आणि नैसर्गिक वातावरणाला अनुसरून त्या त्या ठिकाणची संस्कृती ही विकसित झालेली असते. कसं? तर जसं आपण म्हणतो की आपण पठारी प्रदेशात राहतो आहे, तर या ठिकाणी जशा प्रकारची शेतजमीन आहे, जशा प्रकारची उत्पन्नाची साधनं आहेत त्या अनुषंगाने इथली संस्कृती डेव्हलप झालेली दिसते. आपल्याकडचं आपण विदर्भात राहतो आहे तर आपल्याकडचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर आपल्याकडच्या संस्कृतीनुसारच तर आपल्याकडच्या इथल्या भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थितीनुसारच इथं संस्कृती डेव्हलप झालेली आहे. कसं? तर इथले सण उत्सव पहा तुम्ही, हे शेतीशी निगडीत आहेत. कारण इथल्या उपजीविकेचं प्रमुख साधन हे शेती आहे. आणि मग आपोआपच जर सण उत्सवांना बघितलं आपण तर मोस्ट ऑफ द मॅजॉरिटी सण उत्सव जे आहेत ते कुठंतरी शेतीशी जोडले गेलेले आहेत, शेतीशी निगडीत असलेले आहेत. हेच आपण जर समुद्र तटाचा विचार केला तर त्या ठिकाणी समुद्राशी निगडीत मासेमारी हा प्रमुख व्यवसाय उत्पादनाचं ते तिथलं प्रमुख साधन आहे. तिथं जी संस्कृती डेव्हलप होते तर ती तिथल्या स्थानिक अशा प्रकारच्या नैसर्गिक परिस्थितीनुसार डेव्हलप होत असते. मासेमारी किंवा समुद्राशी निगडीत तिथले सण उत्सव समारंभ आपल्याला पाहायला मिळतील. नारळी पौर्णिमेसारखा समुद्र आणि पाण्याशी निगडीत सण समुद्रकाठावर खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आपल्याकडं तो होत नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणात, कारण तो तिथल्या संस्कृतीतला एक महत्त्वाचा भाग असतो. त्या अर्थानं जर पाहिलं तर प्रत्येक समाजानं स्वतःची एक वेगळी अशी संस्कृती डेव्हलप केलेली असते, विकसित केलेली असते. आणि ती करण्यामागचं महत्त्वाचं कारण हा तिथला विशिष्ट असा नैसर्गिक आणि भौगोलिक प्रदेश हेच असतं. त्यानुसार तिथली संस्कृती ही डेव्हलप झालेली असते. या अर्थानं आपण म्हणतो की प्रत्येक समाजाची स्वतःची वेगळी संस्कृती असते. आता आदिवासींचंच पहा, जंगल, दऱ्याखोऱ्या आणि दुर्गम भागात आदिवासी राहत असतात. तर तिथली संस्कृती जर पाहिली तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल की ती पूर्णपणे वेगळी आहे. ती प्राणी, झाड, निसर्ग यांच्याशी निगडीत आहे.
ती त्यांची तिथली एक रूढी जर पाहिली तुम्ही, प्रथा आणि परंपरा जर पाहिल्या तर त्या जंगलाशी आणि निसर्गाशी निगडीत असतात. तिथले सण उत्सव जर पाहिले तर ते सुद्धा प्राणी, जंगल, नद्या यांच्याशी निगडीत असतात. कारण ती लोकं त्या नैसर्गिक आणि भौगोलिक प्रदेशात वावरलेली असतात, त्या प्रदेशाच्या सानिध्यात असतात आणि त्यातूनच त्यांचे विचार आणि त्यांची संस्कृती डेव्हलप झालेली असते. आणि म्हणून प्रत्येक समाजाची स्वतःची एक स्वतंत्र आणि वेगळी अशी संस्कृती असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता इथं ही जी आपण काही संस्कृतीची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत, त्यानंतर आपण या मुद्द्याला इथं फुल स्टॉप देऊया, थांबूयात. नेक्स्ट टॉपिकमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण संस्कृतीचे घटक कोणते आहेत, म्हणजे संस्कृती कोणत्या घटकांना मिळून बनते या संदर्भातली चर्चा करूया.